हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्व श्री इष्ट देवताय नमः. शोषणात मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास ऋषी पंचमी व्रतासंबंधी माहिती व पूजाविधी सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवाहन शके 1947, विश्वावसु नाम संवत्सर दक्षिणायन शरद ऋतू भाद्रपद मास शुक्ल पक्ष. ऋषी पंचमी व्रत पूजा विधी गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी आहे. मित्रांनो, आपल्या घरातील स्त्रीकडून मासिक पाळी दरम्यान सांसारिक, धार्मिक व व्यावहारिक ठिकाणी ज्ञात अज्ञातपणे स्पर्श अस्पर्शाने झालेल्या पापांचे क्षालन होण्यासाठीच या ऋषी पंचमी व्रताची रचना ईश्वर प्रणित आपल्या ऋषीमुनीकडून केल्या गेली आहे, असे भविष्य पुराण ग्रंथात स्पष्ट केले आहे. भाद्रपद शुक्ल पंचमी येत्या गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी आहे. या पंचमीला ऋषी पंचमी असे म्हटले आहे. आज आपल्या गरजा भागवण्यासाठी कोणत्याही मार्गाने अर्थार्जन करणे हाच आपल्या जीवनाचा उद्देश ठरला आहे. पराकर्षण वाढले आहे. म्हणूनच अशा व्रताचरणाची आज गरज आहे. त्याशिवाय आपले दुःख कमी होणार नाही. आपला धार्मिक प्रवास पितर श्री गणेश, त्रिपुरुष, कुळदेवता, देहधारी, दीक्षागुरु व इष्टदेवता यातूनच व्हावा. आपल्या हिंदू धर्मात सप्त ऋषींचे स्थान सर्वोच्च मानले आहे. यात कश्यप ऋषी, अत्रि ऋषी, भारद्वाज ऋषी, विश्वामित्र ऋषी, गौतम ऋषी, जमदग्नी ऋषी, वशिष्ठ ऋषी सोबत वशिष्ठ ऋषी पत्नी अरुंधती यांचा समावेश आहे. यांच्या प्रतिमांचे पंचोपचार पूजन आजच्या दिवशी करावे असा धर्मसंकेत आहे. ऋषी पंचमी व्रताचे सामान्य नियम आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. आपल्या स्नानाच्या पाण्यात शुद्ध गंगाजल व पंचगव्य टाकावे. स्त्री पुरुष दोघांनी या व्रताचे आचरण करावे. एकभुक्त राहावे. रात्री सूर्यास्तानंतर उपवास सोडावा. बैलामार्फत नांगरून शेतातील अन्नपदार्थ आज वर्ज करावे. उपवास काळात भगर आमटे खाण्यास हरकत नाही. अशौच आले असता मात्र या व्रताचे आचरण करू नये. आपला नोकरी व्यवसाय सांभाळून सदर व्रताचे आचरण करावे. अळूचे पाने, सुरण, वाल, लाल भोपळा, मटार, भेंडी, पडवळ, शिराळ, मक्याचे कणीस, काकडी, कोळा, माठाची या भाज्या वापरून ही मिश्र भाजी तयार केली जाते. यात विशेष पूजा साहित्य म्हणून भगवे वस्त्र, जानवे जोड, दूध, फळे, दक्षिणा, तांबूल, विडा असावे. सकाळच्या देवपूजेत या विशेष पूजेचा आपल्याला संकल्प सोडायचा आहे. त्यासाठी आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हरो शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्तमानस्य ब्रह्मणो दिदी परादे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते चंपूद्वीपे भरत वर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1947 प्रभादी षष्टी संवत्सरामध्ये विश्वासू नाम सहस्री दक्षिणायनी शरद ऋतू भाद्रपद मासे शुक्ल पक्षे बृहस्पती वासरी चित्रा नक्षत्रे 8:44 स्वाती नक्षत्र शुक्ल योगी पालव करणे पंचमे शुभतिथ वीर गोत्रात उत्पन्न विकडप्पा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ मम आत्मना पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ अद्य शुभ दिने मया ज्ञानतो अज्ञानतो वा रजस्वला अवस्थायां कृत संपर्क जनित दोष परिहारार्थे अरुंधती सहित कश्यपाती सप्तर्षी पूजनम अहम करिष्ये. आपली रोजची देवघरातील देवतांची पूजा आटोपल्यावर देवघराशेजारी एक चौरंग मांडा. यावर पिवळ्या रंगाचे नवे कोरे वस्त्र टाका. यावर सप्त ऋषींची प्रतिमा ठेवा. विशेष पूजा साहित्य यांच्या समोर ठेवा. पंचोपचार पूजा करा. दरवर्षी उद्यापनाप्रमाणेच पूजा करावी. एका ब्राह्मण जोडप्याला आपल्या घरी रात्रीच्या वेळी भोजनासाठी बोलवावे. त्यांचा योग्य तो मान सन्मान करून सर्व पूजा साहित्य त्यांना दान करावे. त्यांचे चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. त्यांना प्रार्थना करा की हे ब्राह्मण देवता आम्हा स्त्री पुरुष दोघांकडून स्त्री मासिक पाळी दरम्यान ज्ञात अज्ञातपणे स्पर्श अस्पर्शाने झालेल्या पापांना क्षमा करावी. आमची ही अल्पसेवा गोड मानून घ्यावी. नंतर ब्राह्मण देवतांच्या परवानगीनुसार त्यांना दूध फळे द्यावीत किंवा सुग्रास भोजन द्यावे. यानंतर आपण केव्हाही उपवास सोडू शकता. या पद्धतीनेच दरवर्षी ऋषी पंचमी व्रताचे आचरण करावे आणि मासिक पाळीच्या अशौचातील पाप कर्मातून मुक्त होत जावे. कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाशी शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा ऋषी पंचमी
व्रता संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.